सर्व किल्ल्यांना दरवाजे होते. म्हणजे शत्रू सैन्य आक्रमण करत 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 जर आलं तर दुसऱ्या दरवाज्यातून तिसऱ्या दरवाज्यात रोखलं जायचं. आता बघा ते पूर्ण हा ही तटबंदी आहे, त्या तटबंदीला परत आणि ह्याच्यात देवटे या म्हणजे इकडे एक आणि इकडे एक. या दाराचं रक्षण करायला जे रक्षक होते द्वारपाल इथं असायचे बसले. नगारे वाजवले जायचे. म्हणजे इथून नगारा वाजला की गडावरच्या बाले किल्ल्यातल्या सैनिकाला समजायचं की आता शत्रू सैन्य तिसऱ्या दरवाजापाशी आले. म्हणजे अशा प्रकारची अप्रतिम कला, युद्धशास्त्राची कला आणि स्थापत्य शास्त्राची कला शिवरायांनी त्या काळामध्ये शोधून काढली होती. पृथ्वीराज कदम आणि अभिजित लष्करी हसतायत दोघं. म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मजाक होत आहे त्याचा अर्थ. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती सांगतो मी, या आयुष्यामध्ये आपल्याला एक घर बांधता येत नाही. किल्ला बघ कसा हा दगड ठेवला असं. हे किती किलोचा एक दगड असेल? 2x2 ची शीट आहे की नाही ती बघ. प्रत्येक दगड त्याच मापाचा आहे. वरचा दगड आडवा बसवलाय, खालचा दगडाच्या स्थापनेचं बघा त्याच्यामध्ये चुना, आणि शिस्त वापरला गेलेला आहे. तुम्हाला ते सखीमध्ये दिसून येईल तुम्हाला. आजही आपण बघतो की सिमेंटची कला आणि त्याला लॉकर सिस्टम आहे. म्हणजे खाल्ला जो दगड आहे त्या खाल्ल्या दगडाला लॉक केलं जायचं, वरल्या दगडाला सुरू बसायचं आणि तो दगड त्याच्या खोबणीमध्ये जाऊन बसायचा आणि त्याच्या बाजूने ते शिस्त आणि तो चुना. म्हणजे 2-2 महिने 6-6 महिने ते बैलाने 12-12 20-20 बैल त्यामध्ये फिरवले जात होते त्या घाण्यामध्ये. आणि असं एकदम चिवट म्हणून हे आज किल्ले 350-400 वर्ष झाला हे किल्ले आजही मोठ्या दिमाखात का उभे आहेत. तर हे त्याचं रहस्य आहे. हे रहस्य आजही आपण समजून घेतो.